नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे बस स्थानकात सुरू असलेल्या कामाची शिंदेगड शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी. धुळे शहरात मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज रोजी प्रत्यक्ष पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या या बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून 4 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि अपूर्ण सुविधांमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता हे बस स्थानक अत्याधुनिक आणि सुसज्ज स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेताना शिंदेगड शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधान आज व्यक्त केलेले असून बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील आणि हे धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी शिवसेना शिंदेगड धुळे जिल्हा प्रमुख मनोजभाऊ मोरे, महानगर प्रमुख संजयभाऊ वाले यांनी व्यक्त केला. दरम्यान आजच्या या पाहणी दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत धुळे बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणाची पाहणी केली. अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या या बस स्टँडमध्ये नागरिकांचे, जिल्ह्यातून सर्व जे काही प्रवासी येत होते यांचे फार हाल होत होते. छोटे मोठे अपघात होत होते. या सगळं अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि या राज्याचे एमआयडीसीचे मंत्री, उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास 10 कोटी रुपयाच्या आसपास सर्व बस स्थानक दुरुस्तीसाठी पैसे मंजूर झाले. त्याच्यातून धुळे शहरासाठी, हे धुळे शहरातील बस, हे प्रमुख बस स्थानक आहे धुळे जिल्ह्याचं, त्या धुळे शहराच्या बस स्थानकासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. अनेक लोक शंका उपस्थित करत होते, काम कधी होणार, कधी नाही होणार. परंतु एकदा का शिवसेनेने एखाद्या कामामध्ये हात घातला की ते पूर्णत्वास नेईपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही, ही शिवसेनेची सुरुवातीपासून आणि पूर्वीपासूनची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे मागच्या गेल्या एक 15-20 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार, साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते या बस स्थानक काँक्रिटीकरणाचं आम्ही त्यावेळेस भूमिपूजन करून घेतलं आणि कामाला सुरुवात केली होती. आज बस स्थानक काँक्रिटीकरणाचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे.